आपण काय पाहिलं हाऊ टू बॅलन्स केमिकल रिएक्शन आपल्याला बॅलन्स कसं करायचं काय पाहिजे ना आपण जास्त झाले आपण परत लिहायचं तुम्ही परत नवीन सकाळी जास्त काय केमिकल रिएक्शन भरपूर जायचे हजार जायचे आता पुस्तकात चार चार आता चार पहिला म्हणता येईल कॉम्बिनेशन रिएक्शन आता पहा या रिएक्शनचा शब्दातच अर्थ काही शब्दातच अर्थ कॉम्बिनेशन म्हणजे काय कंबाईन कॉम्बिनेशन म्हणजे काय कंबाईन आता कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये काय होतं वन रिएक्ट काय होतं वन और मोर रिएक्ट करतात कंबाईन टू गिव्ह टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट आता पहा पण तुम्ही पण सांगितलं काय काम करतो तुम्ही मार्क सांगितलं शुद्ध मार्क सांगायचं कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय दोन रिएक्टर काय होतात एकत्र तयार आणि एक प्रोडक्ट तयार होतो एक प्रोडक्ट म्हणजे त्या इंग्लिशमध्ये डेफिनेशन काय म्हणतात when two or more reactors are combined together to form a single product त्याला काय म्हणतात कॉम्बिनेशन रिएक्शन आता मी एक एक्झाम्पल देतो मला एक्झाम्पल म्हणून काय लक्ष द्या मी काय म्हणतो दोन रिएक्टर घ्यायचे दोन पाच एक घेतला आपण NH3 घेतलं काय घेतलं NH3 याला म्हणतात अमोनिया काय म्हणतात त्याला अमोनिया आता NH3 घेतला आणि HCl घेतला पहा काय घेतलं HCl याला म्हणतात हायड्रोक्लोरिक ऍसिड शब्द ऐकला असेल काय म्हणतात त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड याची जर रिएक्शन केली पहा तर आपल्याला भेटतो NH4Cl काय भेटतो NH4Cl त्याला म्हणतात अमोनियम क्लोराईड काय म्हणतात अमोनियम क्लोराईड म्हणजे काय झाले दोन रिएक्टर एकत्र झाले म्हणजे ही रेसिपी ना NH3 आणि HCl सोबत आहे NH4Cl म्हणजे दोन रिएक्टर एकत्र येऊन आपल्याला किती प्रोडक्ट भेटले एकच त्या रिएक्शनला काय म्हणतात म्हणायचं कॉम्बिनेशन रिएक्शन आपल्याला सोपी शब्द चालते when two or more reactors are combined to form a single product त्याला काय म्हणतो आपण कॉम्बिनेशन रिएक्शन अजून एक एक्झाम्पल घेऊ पहा आता याचा नियम काय याला MG त्याची रिएक्शन O2 सोबत केली पहा आपल्याला काय भेटला MgO भेटला काय भेटला MgO Mg म्हणजे काय मॅग्नेशियम Mg म्हणजे काय मॅग्नेशियम O2 म्हणजे काय ऑक्सिजन O2 म्हणजे काय ऑक्सिजन आपल्याला भेटलाय काय MgO काय भेटलाय MgO मॅग्नेशियम ऑक्साईड याला काय म्हणतात मॅग्नेशियम ऑक्साईड आता पहा ऑक्सिजन किती दिलं तो रिएक्शन बॅलन्स नाही ना आपली रिएक्शन काय करायची बॅलन्स ऑक्सिजन किती तर दोन म्हणजे किती आहे एक म्हणजे जर तुम्ही मल्टिप्लाय केली किती मिळालं तुम्ही तर रिएक्शन काय झाली डिस्टर्ब रिएक्शन काय झाली डिस्टर्ब आता रिएक्शन डिस्टर्ब झाली म्हणजे दोन रिएक्शन झाले ना परत तुम्ही काय केलं म्हणजे आता रिएक्शन काय झाली बॅलन्स आता रिएक्शन काय झाली बॅलन्स म्हणजे रिएक्शन बॅलन्स म्हणून आपण रिएक्शन काय करून घेतली बॅलन्स द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये पहिली रिएक्शन काय कॉम्बिनेशन रिएक्शन रिएक्शन म्हणजे काय when two or more reactors are combined together to form a single product त्याला काय म्हणतात आपण कॉम्बिनेशन रिएक्शन त्याचे दोन काय आहे आपण एक्झाम्पल पाहिजे त्याचे दोन पहिली रिएक्शन लक्षात आली का काय अडचण आहे का पाठ समजून घेतली तर पाठ करायला आवड जाणार नाही तुम्ही ग्रेडेड स्ट्रक्चर असतं ना ग्रेडेड स्ट्रक्चर म्हणजे शिकायला काय जर म्हणलं तुम्ही जर जेव्हा पुस्तक वाचतात पहा तर पुस्तक वाचताना तुम्ही कन्सेप्ट घ्यायचा काय घ्यायचा कन्सेप्ट जर तुम्ही पुस्तकी नॉलेज सोबत जात असाल किंवा जर क्लास जर पाठ करत बसला तुमचा अभ्यास होईल का कदाचित तुम्ही 2 दिवस लक्ष करून ते 8 दिवस लक्ष करेल तुम्हाला जेव्हा पेपरला येईल तेव्हा लक्ष देणार का नाही कन्सेप्ट पहा एक जर काय दोन रिएक्टर एकत्र येतात एक प्रोडक्ट तयार होतो काय कन्सेप्ट तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची गरज आहे का ते आपोआप काय झाली पाठ त्या पिक्चरमध्ये एक सीन आहे पहा आणि पण काय करू समोर तुला देत असतो पुढे शिकव बरोबर पुढे रिमोट अक्षर घेऊन काय समजून घ्यायचं रिमोट अक्षर घेऊन म्हणतो हे अक्षर पुस्तकातून मी शिकून मला दाखवायचं सगळे काय करतात शोधायला चालू करतात म्हणजे त्यांचं प्रोफेसर असतो तो पण काय करतो तुम्ही शोधतो आणि त्याच्यानंतर
नाही. आणि तुम्हाला नंतर आम्ही काय म्हणतो शब्द कोणत्याही पुस्तकात नसून माझे 3 मित्रांचे नाव काय तर 3 मित्रांचे नाव फराग राजू मित्र असतात फराग आणि राजू माझे काय मित्रांचे नाव म्हणजे त्याचा सांगण्याचा उद्देश काय असतो तर पुस्तकी नॉलेज मागे लागू नका. तुमचं पुस्तकी नॉलेज तुम्हाला व्यवहारात काय उपयोगी पडेल तुम्ही शिकलेल्या गोष्टी तुम्हाला बाहेरच्या जीवनात काय उपयोगी पडतात ते पहा. तिथून घरी जाताना घरी दोस्तो कोणकोणत्या गोष्टी असतात आपण सायन्स मध्ये शिकलो कोणकोणत्या गोष्टी उपयोग कसा होतो असं जर तुम्ही लोकांना अभ्यास तुमचं फास्ट होईल पहा. अभ्यास करणं म्हणजे घरी जायचं पुस्तक घ्यायचं पुस्तक घेऊन असायचं वाचलं त्याला अभ्यास करता घरी जर पुस्तक घेतलं काही झोपेत असं नसतं. अभ्यास हा आपल्या डोक्यात चालू असा अभ्यास करतो स्मार्ट वर्क करा. ते म्हणते ना हार्ड वर्क तर गाड उपयोग असतं का म्हणजे गाडवाचं काम तर उपयोगीच असतं का नसतं. त्याच्यामुळे थोडं स्मार्ट वर्क करायचं म्हणजे तुम्हाला जर या गर्दीपेक्षा जर काही वेगळं दिसत असलं तुम्हाला याच्या आजच्या कॉम्पिटिशनमध्ये स्मार्ट वर्क केल्या सुरू आहे का म्हणजे अभ्यास करायची पद्धत असते बा त्या पद्धतीने काय करावं लागतो अभ्यास करतो. अभ्यास तर सगळेच करते. आता काल नीट चालू होता नीट चालू होता आता नीटमध्ये सक्सेस होण्यासाठी फक्त 5 ते 10% वापरत असतो. किती % 5 लाख पण कमीत कमी 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला असतो किंवा त्यापेक्षा जास्त असतं 10 ते 12 लाख म्हणजे अनसक्सेस होतात. पाहते कोणत्या कारणामुळे होतात त्यांना मार्क पडत नाही कशामुळे पडत नाही की त्यांची ती मेहनत नसते त्यांची भरपूर मेहनत असते भरपूर अभ्यास केला असतो तर तो अभ्यास करण्याची पद्धत काय असते चुकलेली असते. अभ्यास करण्याची पद्धत काय असते यावर्षी नीटचा सगळ्यात आवडत पेपर आतापर्यंत इतिहासात सगळ्यात आवडत पेपर यावेळेस नीटचा होता. म्हणजे ते होतं ना आमच्या काळात म्हणजे आता कोणकोणते पेपर येतं जेई कोणता आहे जेई माहीत असते पण जेई आणि नीट पण आमच्या काळात आमच्या आई वडील आमच्या काळात घेतलेलं आमचं पण आमच्या आई वडील काय म्हणायचे जे करायचे ते नीट कर जे करायचे ते काय कर आमच्या आई वडील म्हणायचे जे करायचं ते नीट कर. आताचे पालक काय म्हणतात जेई आणि नीट कर. आमचे पालक काय जे करायचं ते नीट कर. आताचे पालक काय म्हणतात जेई कर आणि नीट कर. त्याच्यामुळं अभ्यास सांगितलं कसं स्मार्ट कर. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन पहिली रिएक्शन कशी झाली का पहिली रिएक्शन काय असते दोन रिएक्शन होतो त्याला असतं कार्बोनिक रिएक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत की अमोनियम क्लोराईड भेटला आणि मॅग्नेशियमची रिएक्शन ऑक्सिजन सोबत की मॅग्नेशियम ऑक्साईड. तर सेकंड रिएक्शन आहे पहा काय नाही होतं सेकंड रिएक्शन. आता आपण कंबाईन केलं काय केलं कंबाईन. आता काय करायचं डिकम्पोज करायचं. काय करायचं डिकम्पोज. म्हणजे पाहिजे आपण रिएक्शन कुठे पाहिजे कॉम्बिनेशन रिएक्शन. आता कोणती डिकम्पोजिशन कोणती डिकम्पोजिशन म्हणजे जे आपण कॉम्बिनेशन रिएक्शन पाहिजे त्याच्या अपोजिट काय डिकम्पोजिशन. डिकम्पोज करणं म्हणजे काय स्प्लिट करणं. डिकम्पोज करणं म्हणजे काय स्प्लिट. तसं आपल्याला दोन रिएक्टर पासून एक प्रोडक्ट भेटत होता ना आता आपल्याला एक रिएक्टर असतात त्याच्यापासून किती प्रोडक्ट भेटणार दोन म्हणजे त्याच्या अपोजिट रिएक्शन. जसं तुम्ही आता पाहिजे समजा NH4Cl याला जर स्प्लिट केलं आपण काय भेटते आपल्याला जे की आपल्याला रिएक्शन दिला होता रिएक्टर होता रिएक्टर म्हणजे आपला हा रिएक्टर होता हा काय होता प्रोडक्ट. आता काय हा रिएक्टर हा काय एक प्रोडक्ट म्हणजे NH4Cl चं डिकम्पोज होऊन काय झालं NH3 आणि HCl त्याला काय म्हणतात डिकम्पोजिशन रिएक्शन. म्हणजे एका प्रोडक्ट पासून दोन काय एका रिएक्टर पासून दोन प्रोडक्ट भेटतात त्याला काय म्हणतात डिकम्पोजिशन रिएक्शन. चांगलं नोट काय सांगतो तुम्हाला पुस्तकात डिकम्पोजिशन रिएक्शन व्हेरी गुड C12H2O याला काय म्हणतात शुगर. काय म्हणतात शुगर. हा फॉर्म्युला कशाचा आहे शुगरचा साखर आपण रोज खातो साखर त्याचा काय हा फॉर्म्युला पहा. याला जर आपण स्प्लिट केलं पहा काय होतं 12 कार्बन काय होतात बाहेर पडतात किती कार्बन 12 आणि वॉटर बाहेर पडतो पहा H2O. पण आता रिएक्शन बॅलन्स आहे का रिएक्शन बॅलन्स आहे का आपली रिएक्शन काय करायची बॅलन्स करायची. मला सांगा हायड्रोजन किती H2O हायड्रोजन